एका अत्यंत महत्त्वाच्या गंभीर अशा विषयावरती ही आजची पत्रकार परिषद आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या राज्य सरकारमधल्या मंत्र्यांची, प्रत्येक मंत्र्यांची खासियत आहे आणि रोज एक नवीन मंत्री कुठल्या ना कुठल्या प्रकरणामुळे उजेडात येतोय, अर्थात वाईट प्रकरणामुळे। महिलांवरील अत्याचार, या राज्यातले मंत्री प्रसिद्ध कशासाठी आहेत? महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, खंडणीखोर वसुली आणि भ्रष्टाचाराचे सगळे आरोप असे कुठल्या ना कुठल्या प्रकारे या सरकारमधल्या, राज्य सरकारमधल्या मंत्र्यांवरती असताना आता एक नवीन प्रकरण पुढे आलंय आणि या सर्व आरोपांचं आत्तापर्यंतचं मर्यादा पार करणारं प्रकरण आहे। एका मंत्र्याच्या स्वतःला पीए म्हणवणाऱ्यांनी आत्महत्या केली आहे। मात्र ही आत्महत्या होऊन आज 7-8 दिवस झाले तरी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे ही की या तरुणाने आपली व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप केली ज्यात त्यांनी मंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केला, पण त्याच्यानंतरही त्या ठिकाणच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई करायचं टाळलेलं आहे आणि या स्पेसिफिक या एका मंत्री आणि त्याच्या कुटुंबियासोबतचं मी नाव सांगतो, प्रतीक बाळासाहेब काळे हा 27 वर्षाचा तरुण गेले 6 वर्ष या सरकारमधले एक मंत्री आणि नगर जिल्ह्यातले एक नेते शंकरराव गडाख यांच्या परिवारामध्ये, यांच्या संस्थांमध्ये काम करत होता आणि 30 ऑक्टोबरला त्याने रात्री आत्महत्या केली। ही आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ क्लिप, एक ऑडिओ क्लिप ही तयार केली आणि व्हिडिओ क्लिप केल्यानंतर 5 मिनिटांनंतर त्यांनी आत्महत्या केली। आणि या सगळ्यामध्ये त्यांनी शंकरराव गडाखांपासून सगळ्यांची नावं घेतली, त्याच्यावरती अत्याचार, मानसिक अत्याचार त्यावरती करण्यात आले, हे सगळं तो बोलतोय। पण या क्लिपमध्ये हा प्रतीक काळे स्पष्टपणे असं म्हणतोय की गेले 2 महिने मला सातत्याने टॉर्चर केलं जात आहे, मला सातत्याने माझ्यावरती अत्याचार केले जात आहेत, मला मारायलापर्यंत लोक पाठवली गेली, पण ती जी लोक मारायला पाठवली गेली ते माझेच मित्र निघाले आणि अशा मित्रांना मग मीच त्यांना जेवण करून परत पाठवलं। मी तर निघून चाललो होतो, मला कशाला अडवलं, माझी बदनामी आता तुम्ही करता आहात, मी जर दारू पीत असेल तर मला 6 वर्ष तुमच्याकडे नोकरीला का ठेवलं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तो करतोय। आणि त्यांनी 10 नावं साधारणतः सगळ्या क्लिपमध्ये, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमध्ये घेतली, त्यातल्या 7 नावांवरती बद्दल पोलिसांनी दाखल केलंय, FIR दाखल केली, पण 3 नावं जी आहेत त्या 3 नावाबद्दल मात्र पोलिसांनी आळीमिळी गुपचळी साधली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने, अत्यंत गंभीर पद्धतीने महाराष्ट्र सरकारमधले जलसंधारणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख या मंत्र्यांभोवती जर अशा पद्धतीने एक नाव घेऊन कोणी आत्महत्या करत असेल आणि त्याची चौकशी होणार नसेल, म्हणजे महाराष्ट्रातली शोकांतिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये जर आता मंत्र्यांचं नाव घेऊन लोक आत्महत्या करायला लागली आहेत। म्हणजे आतापर्यंत एका तरुणीची आत्महत्या केल्याचं एक संशयास्पद प्रकरण पूजा राठोड सगळ्यांना माहिती आहे। आता त्याच्यानंतरनं इथे PS होता त्यांचा, त्यांनी आत्महत्या केली आणि या सगळ्या PAने आत्महत्या केल्यानंतर 30 तारखेला ही घटना घडली आहे
या घटनेबद्दल नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत अस्वस्थ वातावरण आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीची तिथे चर्चा सगळी सुरू आहे आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि त्यामुळे आमची या ठिकाणी मागणी आहे की सत्तारूढ पक्षाच्या पाठिंब्याने, सत्तारूढ पक्षाच्या मनमानी प्रमाणाने प्रतीक बाळासाहेब काळे याला न्याय मिळणार की नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे. का सत्तारूढ पक्ष आहे, शिवसेनेचा मंत्री आहेत, त्यामुळे राज्यात ते काहीही करू शकतात, अशा प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाची आहे का? आणि त्याच्यामुळे प्रतीक काळे याला जर न्याय द्यायचा असेल तर मुळामध्ये शंकरराव गडाख यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. ते राजीनामा देत नसतील तर सरकार, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला केलं पाहिजे. कारण ते मंत्रिपदावर असताना आत्ताच पोलीस या प्रकरणामध्ये ज्यांनी नाव घेतल्यानंतरही, त्या प्रतीक काळेंनी नाव घेतल्यानंतरही कारवाई करायला धजत नाहीत, साधी पोलीस तक्रार करायला थांबत नाहीत. तर अशा प्रसंगामध्ये या शंकरराव गडाखांना पदावरून दूर केल्याशिवाय या प्रकरणामध्ये चौकशी होऊ शकत नाही, हे आमचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांना एक तर राजीनामा घ्या किंवा त्यांना पदावरून काढा. आणि याही प्रकरणात जर पुन्हा एकदा राज्य सरकारने पूर्णपणे हेळसांड करायचा प्रयत्न केला, दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय जनता पार्टी पुढची मागणी करेल की यापुढे CBI चौकशीची मागणी आम्हाला करावी लागेल. पण पहिल्यांदा राज्य सरकारला ही विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना त्यांच्या मंत्रिपदावरून दूर केलं पाहिजे आणि या प्रकरणाची निपक्ष चौकशी केली पाहिजे. प्रतीक काळेच्या आत्महत्या करायला भाग पाडण्यावरती कारवाई केली पाहिजे. दुसरा मुद्दा, त्याच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ का आली, त्याच्या मागे कोणते धागेदुरे गुंतलेले आहेत, या गोष्टी समोर येणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी. या ठिकाणी आमचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकटे आलेले आहेत. नगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीन दिनकर आलेले आहेत. किसान मोर्चाचेच तिथले नगरचे अध्यक्ष ऋषिकेश शेटे इथे आहेत. हे तिघही त्या ठिकाणी या प्रतीक बाळासाहेब काळे यांना न्याय मिळावा म्हणून आता आंदोलन करतायत. तर मी ऑडिओ क्लिप ऐकवतो. नमस्कार मित्रांनो, आज बोलायचं नव्हतं पण असं वाटलं की आपण जर बोललं नाही तर कोणाला खरं कळणार पण. माझं आयुष्य जसं सांगितलं सध्या सुरू झालं आणि खूप लवकर ते संपत आहे, याचं मला खेद नाही. पण खेद असा आहे, मी प्रसन्न होतो PM मध्ये जॉईन झालो त्यावेळेस मला वाटलं की आपण जग जिंकलो. मी जग जिंकलंच होतं, करायचं नाही असं नाही. म्हणजे कामाने त्यांनी सगळं नियमात जग जिंकलं. गौरीवरनी, प्रसन्न भाऊनी मला खूप पोरासारखं जपलं आणि त्यासाठी खूप काही केलं. मी आजारी असताना मला बहिणींनी खूप तिला भाऊनी दिला. अशी कुठलीच बाई नाही की जी रात्री 2:30 वाजता एखाद्या PAचा BP चेक करा. कदाचित महेशकडे मला उठवायला जयदीप आमदार अविर पुंड यांच्या नशिबात ते कोणाच्या आलं नाही, माझ्या आलं. परंतु हे काही लोकांना खपत नव्हतं. बेलेकर सर, देशमुख सर, बेलेकर सर त्याच्या आईला त्याला सर माझी लायकी पण नाही येत. पण चला ते आता म्हणावं लागतं, नाही असं नाही. ही आत्महत्या करण्यापूर्वी केली क्लिप आहे. म्हणजे सर्वांना विनंती की गरीब घराण्यातला कुठलाही PA होऊ नये.
वाटायचं की प्रत्येक दर आठवड्याला मुंबईला जातोय, भाऊंचं काम बघतोय, भाऊंचं काम करतोय आणि त्याच्यामुळं माझी कुरबुडी कशी करायची हे त्यांना वाटत होतं काय. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडून एक चूक झाली. चूक म्हणण्यापेक्षा हे सगळं प्लॅनिंग होतं यांचं. त्या प्लॅनिंगमध्ये मी गुंतला असं गेलो की मला संपवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. ठीक आहे, बरोबर, एवढ्या बरोबर केलं की मी आज सांगतोय मी पुढच्या 5-10 मिनिटात मी आत्महत्या पण करतोय. आत्महत्येचं कारण फक्त आणि फक्त बेलेकर व्यंकटेश, विनायक देशमुख, विजय गडाख, शंकरराव गडाख, सुनीता वहिनी गडाख, ऐकलं असेल ना आपण. याच्यामध्ये उदयनदादा गडाख यांचा काही एक संबंध नाही. निहाल गडाख, दुर्गा गडाख यांचा तर काही अजिबात संबंध नाही. डॉक्टर राजेश तुम्हाला एक विनंती म्हणजे की नगरच्या बंगल्यावर देताना इथून पुढं डेंटलचा मानव देऊ नका. त्याचं आयुष्य असं बरबाद होतं आणि शेवटी तो माणूस आत्महत्या करतो. अभिजितनी बायको गमावली त्यावेळेस बेलेकर आवटी जो आहे ना, जे की आवटी जगन्नाथ आवटी, त्या भाड्याला पण याच्यामध्ये सजा द्या. त्यांनी पण खूप एलिगेशन केले माझ्यावर, खूप आरोप केले. एवढे आरोप केले की सगळं मला जगता पण येत नव्हतं, मरता पण येत नव्हतं. पण ते मी सक्षम होतं कारण माझा भाऊ माझ्यासोबत होता, प्रशांत भाऊ. आणि झालं असं की ज्यावेळेस मी आवटीवर आरोप सगळे सिद्ध करायला लागलो, आवटीने माझी बदनामी करायला सुरुवात केली. ठीक आहे, होतं ते नॅचरल, ते होत असतं. काम करताना या गोष्टी मला पण माहिती आहे. नोकरी करत असताना आरोप प्रत्यारोप या गोष्टी होतच असतात, नाही असं नाही. पण भाऊ जे आजारी पडले ते भाऊसोबत मीच होतो. भाऊंची नाचून गौरी काळे, दीपक काळे यांनी खूप प्रयत्न केले. सोबत विजय कराडे होते माझ्यासोबत. पण कराडे साहेब, तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या की माणसं तुम्ही जे प्रोफेशनल जपता का ते थोडेसे ना प्रॅक्टिकल जपा. की मी जसं मी तुम्हाला मेसेज केला की वाढदिवसात शुभेच्छा. साहेब मला एक सांगा, लास्ट वेळेस तुमच्या वाढदिवसाला मीच होतो साहेब, कोण नव्हतं. तुम्हाला माहिती तुमच्यासोबत कोण नव्हतं त्यावेळेस मी होतो. आणि तुम्ही म्हणजे मला काय त्याच्याबद्दल राग नाही, शेवटी तर तुमचा प्रश्न होता की मला रिप्लाय द्यायचा की नाही द्यायचं. पण साहेब तर रिप्लाय दिला असता मला खूप बरं वाटलं असतं. आणि आमच्या गावात येऊन माझ्या वडिलांना विचारलं की कसं साहेब मांडीला मांडी लावून जेवली माणसं आपण. कारण साहेब सगळं जग त्यावेळेस तुमच्या विरोधात होतं का त्यावेळेस तुमच्यासोबत मी होतो. मी म्हणजे प्रसन्न होते. कारण प्रसन्न भाऊ तुम्हाला जे म्हटले होते का की प्रत्येक जे बोलल ते मी बोलल. सवऱ्यात हे बोलायचं सगळे काही वेळ नाही येत. राहुल कारंडे खूप मोठ्या, खरंच मोठ्या, तुमच्यात ते पोटेन्शियल आहे सगळं काय, जेणेकरून तुम्ही मोठे होऊ शकता. नाही असं नाही साहेब, काम करताना एक लक्षात ठेवा कधी पण माणूस ज्याने आपण जपलं का त्याला जपा, खरंच जपा. म्हणजे एक ड्युटी म्हणून नाही पण माणूस म्हणून जपा. कारण ही गोष्ट खूप वेगळी असते की माणूस हे सगळं करतो, जपतो. व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो. ही सगळी त्याची मनस्थिती 54 सेकंदाची क्लिप आहे. तिथं दाखवतो मी तुम्हाला. हां, आवाज कुठे दुसरा एक आहे आणखीन, एक मिनिट, तोही 54. हा
मी पाठ हे 2 व्हिडिओ आहेत. या 2 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतोय. हे साधारणतः महाराष्ट्रातल्या राज्य सरकारचं चित्र आहे. प्रत्येक मंत्री काही ना काही याच्यात आहेत. आज नवा मंत्री म्हणजे रोज दुर्दैवाने दिवाळी एकीकडे आणि याच वेळी मात्र महाराष्ट्रातल्या अनेकांच्या घरी अंधार पसरला आहे. त्याचं कारणच हे की अशा पद्धतीने जर मंत्री असतील तर त्या सर्वसामान्य माणसांनी करायचं काय. 6 वर्ष काम करणाऱ्या या तरुणाला आत्महत्या करावी लागली. त्यांनी का केली, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि त्यासाठी चौकशी होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने दूर केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यात काही प्रश्न असतील तर विचारा. या क्लिप सगळ्या तुम्हाला पाठवत होतो. काय झालं? 6 वर्षापासून गेले 6 वर्ष तो इनमीन 27 वर्षाचा तरुण मुलगा आहे आणि 21 म्हणजे साधारणतः असं पकडू आपण शिक्षण पूर्ण झालं. 20-21 वर्ष तो त्यांच्याकडे लागला, त्यांच्या संस्थांमध्ये लागला आणि त्यांच्याकडे तो काम करत होता. तो स्वतः त्या क्लिपमध्ये म्हणतो मी PA त्याचं काम करतो, तो मला PA का ठेवलं. अशी कोणती वेळ, असं काय प्रतीक काळेकडे होतं की त्याला एवढं टॉर्चर केलं गेलं. अशा कोणत्या गोष्टी त्याला माहिती होत्या की ज्याच्यामुळे त्याच्यावरती आत्महत्या करायची वेळ आली. असं कशासाठी त्यावरती टॉर्चर केलं गेलं, काय केलं गेलं आणि या संदर्भामध्ये झालं सुरू मग लावा असं या सगळ्या विषयामध्ये ही त्यातली आमची मागणी आहे की ही सगळी चौकशी झाली पाहिजे. एका तरुणाचा कशासाठी आत्महत्येला जावं लागलं हे समोर आलं पाहिजे. त्याला न्याय दिला पाहिजे. मंत्री आहे म्हणून वाटेल ते करू शकतो, अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं चित्र चालणार आहे का, हा खरं तर आमचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. की मंत्री आहे त्याला त्यांनी काही केलं तरी चालेल आणि हे जर झालं नाही तर आम्ही CBIची त्याच्याकडे अजून मागणी करणार आहोत. हो, म्हणूनच 5 तारीख ही सुद्धा त्यातली एक महत्त्वाची. म्हणून तुम्ही म्हणलं की मी मगाशी उल्लेख असा केला की या प्रकरणाची चौकशी झाली. अशी एक कोणत्या गोष्टी त्याला माहिती होत्या की ज्याच्यामुळे त्याला इतकं टॉर्चर केलं गेलं आणि त्याला सुसाईड करण्याची वेळ आणली गेली, हा त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळेच या प्रकरणाची चौकशी नीट होणं आवश्यक आहे, सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. त्याशिवाय अजून काही गोष्टी ज्या मागे दडलेल्या आहेत त्या पुढे येणार नाही. काढू ना, हो ते आहे त्याच्यामागे 5 तारीख कल्पना आहेत. त्या काही गोष्टी घडल्यात 5 तारखेच्या. म्हणूनच म्हणलं की एक चौकशी होऊ द्या, त्या गोष्टी पुढे येतील. अशा नाही शेवटी एखाद्या मंत्री एखाद्यावरती टॉर्चर करतोय, अशा कोणत्या गोष्टी त्याला माहिती होत्या. या काळेला, प्रतीक काळेला 27 वर्षाचा तरुण मुलगा 6 वर्ष काम करतोय, 1 नाही 2 नाही 6 वर्ष काम करतोय. अशा मुलावरती आत्महत्या करायची वेळ येते आणि या सगळ्यांची नावं घेऊन तो आत्महत्या करतो. मरणापूर्वीची ही सगळ्यात मरणापूर्वी ज्या आत्महत्या करण्यापूर्वी ही केलेली त्यांनी क्लिप आहे. त्याच्यामुळे त्याच्या व्यथा सुद्धा आणतो की PA होऊ नका कोणी आयुष्यामध्ये, नुसता त्रास होतो. जे त्याच्या मनातले भाव आहेत तो सगळे मोकळेपणाने व्यक्त करतोय. ही ऑडिओ आहे, ही व्हिडिओ क्लिप आहे. या सगळ्याच्यामध्ये जर समोर सगळं स्पष्ट आहे आणि इतक्याही सगळ्या गोष्टी समोर स्पष्ट असतानाही मुख्यमंत्री डोळे झाकून बसणार आहेत का त्या शंकरराव गडाखांवरती कारवाई ते करणार आहेत, त्यांचा राजीनामा ते घेणार आहेत. कारण त्यांनी तर काही राजीनाम्याचा प्रश्न आला नाही. या प्रकरणी 10 नावं साधारणतः घेतली गेली होती त्या प्रतीक काळेंनी. त्यातल्या 7 जणांबद्दलचे गुन्हे दाखल झाले, नावं घेतली गेली 7 जणांची पोलिसांनी. 3 जण फक्त वगळली. का 3 जण वगळली 10 पैकी? ती 3 नावं ही आहेत. त्याच्यामध्ये एक शंकरराव गडाखांचं नाव आहे आणि ती गडा कुटुंबियांची 3 नावं वगळली आहेत. म्हणजे आत्ताच पोलीस त्या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत, सगळ्या प्रकरण गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे प्रतीक काळेला न्याय मिळणार नाही. जर मिळायचं असेल तर यांना पदावरून दूर केलं पाहिजे. नाही, म्हणून मी म्हटलं ना की आम्ही त्यातली विनंती अशी सुरुवात आता केली की आम्ही गेले काही दिवस वाट बघत होतो. 30 तारखेला प्रकरण घडलं. आम्ही त्यातलं किंवा पोलीस त्यातलं खरंच काही करतील का, पण जर पोलीस जर तिघांची नावंच घ्यायला तयार नसतील तर या प्रकरणाची चौकशी कशी होणार. म्हणून आज आम्ही मागणी करतो आहोत की या प्रकरणामध्ये गडाखांनी राजीनामा दिला पाहिजे. शंकरराव गडाखांनी नसेल तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी पदमुक्त केलं पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणामध्ये पुढे केस सरकू शकत नाही, त्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे. आणि याच्या उपर जर झालं नाही तर नगरच्या लोकांनी CBIकडे नक्की ते मागणी करतील की या प्रकरणाची चौकशी करावी. ह्याच्या मागचं प्रतीक काळेला असं काय माहिती होतं की ज्याच्यामुळे त्याच्यावरती टॉर्चर केलं गेलं आणि त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली.
एक आणखीन एक मुद्दा आहे, ह्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही बोलणार आहे. हां बोला बोला बोला, प्रश्न विचारा. मला असं वाटतं की बेछूट आणि बेताल आरोप करणं हे नवाब मलिकांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या आतापर्यंत सगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या तर एकाही प्रेस कॉन्फरन्समध्ये ते ठोस मुद्दे पुरावे काही देऊ शकले नाहीत. कुणाचा तरी काय ते काय धर्म कुठला आहे, कुणाच्या लग्नाला कोण उपस्थित होतं. मला असं वाटतं की मूळ प्रकरण आहे, तुम्ही ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या सोबत आहात का विरोधी आहात याच्याबद्दल. त्याच्याबद्दल ते बोलत नाहीत. त्याच्याऐवजी कोणाच्या लग्नाला कोण होतं, कोणी किती रुपयाचा शर्ट घातला होता, कोणी किती रुपयाची पॅन्ट घातली होती, या प्रकारे मिसलीड करण्याचा हा सगळा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. मुद्दे सोडून भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातलं अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांनी तो लपणार नाही. ड्रग्ज माफियाच्या सोबत आहात का विरोधात आहात हा प्रश्न आमचा कायम त्यांना असेल आणि त्या पद्धतीने बोलावं. त्यामुळे अशा पद्धतीचं बेछूट बेताल आरोप करणं त्यातनं साध्य काहीच होणार नाही, ते त्यांना माहिती. हां, एक त्यातला आणखीन एक दुसरा महत्वाचा मुद्दा, काल पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि जणू काय भारतीय जनता पार्टीला काय धक्का बसला वगैरे वगैरे अशा कवी कल्पना अनेकांच्या सगळ्या झाल्या. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी या सगळ्या लोकसभा विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये देशभरामध्ये 30 जागा या सगळ्या पोटनिवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीला या 30 जागांपैकी फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जागा होत्या पूर्वीच्या 6 विधानसभेच्या जागा होत्या आणि 1 लोकसभेची जागा त्याच्यामध्ये होती. आत्ता भारतीय जनता पार्टीकडे नव्या रचनेच्यामध्ये काल निवडणुका झाल्यानंतर त्या जागा 7 झाल्या फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मित्रपक्ष म्हणून ह्या जागा झाल्या 14. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे पूर्वीपेक्षा जागा वाढल्या देशभरामध्ये. दुसरीकडे काँग्रेसकडे जागा होत्या 10 देशभरामध्ये आणि 1 MP होता. काँग्रेसच्या जागा झाल्या 8 आणि MP होता तो नाही, आला नाही. त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा प्रत्यक्षात कमी झाल्या. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण जर गोळाबेरीज केली तर त्या भारतीय जनता पार्टीला पूर्वीपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. पण आमच्याकडे काय भारतीय जनता एकच आनंद स्वतःच्या मग्न राहणं असं काही जणांना आवडतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला धक्का बसला, भारतीय जनता पार्टीला नाकारलं, असे अनेकांनी शोध सुरू केलेत. ज्या देगलूरचा विषय, देगलूरची निवडणूक भारतीय जनता पार्टीने कधीही यापूर्वी एकदाच लढली 2014 साली. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये ही जागा कायम शिवसेनेकडे असायची आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कधी निवडून यायचा, कधी दुसरा यायचा. पण 2014 साली भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा जागा लढली. भारतीय जनता पार्टीला त्यावेळी जागा मतं मिळाली 20,000 आणि भारतीय जनता पार्टीचा नंबर 4था होता त्या ठिकाणी. आत्ता भारतीय जनता पार्टीने 3 पक्ष विरुद्ध 1 अशी लढाई ही केली आणि भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये वाढ झाली. 50पेक्षा अधिक 66,000पेक्षा अधिक मतं भारतीय जनता पार्टीने घेतली. ठीक आहे, हार पराभव भारतीय जनता पार्टीला पराभव नवीन नाही, आतापूर्वी आम्ही केलेले. पण ही सुद्धा 3 पक्षाविरुद्ध आमची मतं 50पेक्षा अधिक वाढली. ही सुद्धा आपण अधोरेखित केलं पाहिजे. हे सुद्धा त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं आहे. आणि देशभरामध्ये तर भारतीय जनता पार्टीच्या जागांमध्ये वाढ झाली आहे, मतांमध्ये वाढ झाली आहे. दुसरं त्याच्यामध्ये मी तुला आठवण करून देऊ इच्छितो की या निवडणुकीच्या निमित्ताने एक गोष्ट दिसली की शिवसेनेच्या अत्यंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे जुने जाणते नेते, त्यांना एक प्रकारे इशारा या निवडणुकीने दिलाय की यापुढे ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी शिवसेना सुद्धा काढणार नाही. तुम्हाला आठवण असेल की पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यावेळी ज्यावेळी सत्तेत होती तरी सुद्धा पालघरच्या पोटनिवडणुकीमध्ये केवळ आमचा उमेदवाराचा मुलगाच पळवला नाही तर निवडणूक सुद्धा लढवली आणि लढवली. सत्तेत असून आमच्या विरोधामध्ये भाषणं केली. पण या ठिकाणी नांदेडची ही देगलूरची जागा शिवसेनेची जागा होती
पण शिवसेनेने एक शब्द काढला नाही काँग्रेस राष्ट्रवादी समोर, कारण पूर्णपणे सत्तेसाठी शरण त्या ठिकाणी जागा देऊन टाकली. आणि त्याच्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जे शिवसैनिक आहेत, जे थोड्या मतांनी पडलेत, त्यांच्यासमोर जिथे काँग्रेस राष्ट्रवादी निवडून आलंय त्या ठिकाणी मात्र हे प्रश्न नक्की निर्माण होणार आहेत. आढळरावांसारखे अनेक नावं मी सांगू शकतो, कारण त्या ठिकाणी ते आता काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून आमची जागा आणि शिवसेना एक शब्द बोलणार नाही. त्यामुळे खरा पराभव जर कालचा देगलूरचा असेल, भारतीय जनता पार्टीचा आहेच आहे, तो मानण्याचं कारण नाही, पण जागा लढवण्यासाठी विचारण्याचं सौजन्य सुद्धा, हिंमत सुद्धा दाखवता येत नाही, हा खरा पराभव असू शकतो. त्यामुळे ज्याला हे पराभव वाटत नाही तरी त्यांच्या आनंदात राहावं. काँग्रेस राष्ट्रवादीला आपण आनंद जागा दिल्यात, त्याच्या आनंदात जरूर राहावं, हे आमचं दुसरं म्हणणं. काही प्रश्न असतील तर विचारा, मग पुढे जाऊ. तिसरा एक मुद्दा आहे. त्यातला तिसरा विषय, केदारनाथला पाच तारखेला नरेंद्र मोदीजी च्या हस्ते केदारनाथ येथे एक मोठा कार्यक्रम आहे. आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचं 5 तारखेला अनावरण आहे. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी भाजपतर्फे देशभरामध्ये 82 ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेत. त्यात महाराष्ट्राचं सुद्धा अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेत. केदारनाथ धाम इथं 200 कोटीच्या विकास कामाचं उद्घाटन आहे. आणि त्याच्यानिमित्त ज्या ज्या ठिकाणी शंकराचार्यांच्या तीर्थक्षेत्राचा पदस्पर्श झाला आहे अशी 82 ठिकाणी निवडली आहेत. त्याच्यामध्ये या निमित्ताने महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर अशा विविध ठिकाणी एक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्र्यंबकेश्वरला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कपिल पाटील हे औरंगाबादला घृष्णेश्वर इथे उपस्थित राहणार आहेत. रावसाहेब पाटील, भागवत कराड आणि हे भीमाशंकरला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापुरामध्ये जगद्गुरू शंकराचार्य मठ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सचिव पंकजाताई या औंढा नागनाथ इथं उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन, म्हणजे ज्यावेळी तिकडे केदारनाथला तो कार्यक्रम सुरू असेल त्यावेळी या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन अशा पद्धतीचा कार्यक्रम, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हा होणार आहे. हा पण एक कार्यक्रमाची माहिती तुम्हाला द्यायची होती.